पुढे जाण्यापूर्वी आपल्या भटकंती सह्याद्री समूह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भटकंतीच्या पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका निसर्गरम्य अपरिचित ठिकाणी। ते ठिकाण म्हणजे अनेकांपर्यंत आजपर्यंत पोहोचू शकलेलं नाही अशा ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की किती खळखळ पाणी या ठिकाणी वाहत आहे। तुम्हाला कदाचित आवाज थोडासा कमी येत असेल, मात्र या ठिकाणी मी सध्या आहे या अजिंठा बुलढाणा रोडवरती धावडा गावापासून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर अजिंठा डोंगर रांगेतून एक नदी वाहत जाते। त्या नदीला मे नदी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आणि त्या नदीच्या परिसरामध्ये सिडीघाट आणि बाहुबली असे दोन अत्यंत सुंदर नयनरम्य धबधबे आहे। ते धबधबे मी तुम्हाला आजच्या या भटकंतीमध्ये दाखवण्यासाठी घेऊन जाणार आहे। अनेक दिवसापासून थोडासा कमी पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी जाऊ शकलो नव्हतो, मात्र आज त्या ठिकाणी जाण्याचा योग आलेला आहे सर्व मित्रमंडळीच्या मध्यस्थाने। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे की किती सुंदर आणि अवर्णनीय असं वातावरण सध्या या ठिकाणी आहे। आपल्या भटकंती सह्याद्री समूहातील अनेक मित्र आज माझ्यासोबत आहे। त्या ठिकाणी एक धबधबा पडतो छोटासा आणि असंख्य धबधबे आहे या नदीवर। साधारण 9 ते 10 ठिकाणी आपल्याला धबधबे बघायला भेटतात आणि एक खरोखर आपल्या परिवारासह या ठिकाणी तुम्ही नक्कीच एक चांगला वेळ घालू शकता असे ठिकाण आहे। चला तर जास्त वेळ न घेता सरळ जाऊया आपल्या आता या सिडीघाट धबधब्याकडे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणी हा धबधबा आहे। छोटा आहे मात्र खूप सुंदर असा हा धबधबा आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा संपूर्ण परिसर। आम्ही सध्या आहोत ह्या सिडीघाट धबधब्याच्या या निसर्गरम्य परिसराच्या या नदीमध्ये। समोर खूप अशी खोल दरी आहे आणि दरीतून एक सुंदर सिडीघाट आणि बाहुबली असे दोन धबधबे कोसळतात। ते
I don't really know what comes next. I'm just doing my best, even though I'm so stressed out. Everything just feels like a test that I fail, so depressed when I can't seem to get out. But something deep inside won't let me quit. I swear that I'm inspired by all this shit. Tell me that I can and I won't. That's what guides me the most. Your lies, I'll do what I want. The gas in the back of the sun, never leave. She's so bad, she made the bread. The gas in the back of the sun, never leave. She's so bad, she made the bread. The gas in the back of the sun, never leave. She's so bad, she made the bread. The gas in the back of the sun, never leave. She's so bad, she made the bread. I'm inspired by thirst, I'm inspired by worth. I desire your worst, so you can just hide while I work. I ain't tired, you first. I'll write a second, third verse about the lies you go disperse. You never did shit, I know it hurts. But something deep inside won't let me quit. I swear that I'm inspired by all this shit. Tell me that I can and I won't. That's what guides me the most. Your lies, I'll do what I want. The gas in the back of the sun, never leave. She's so bad, she made the bread. The gas in the back of the sun, never leave. She's so bad, she made the bread. The gas in the back of the sun, never leave. She's so bad, she made the bread. The gas in the back of the sun, never leave. She's so bad, she made the bread. मित्रांनो, आताच तुम्हाला या शिडीघाट धबधब्याचं नयनरम्य असं दृश्य मी दाखवलं आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की मेहनतीला किती खळखळत पाणी सध्या वाहत आहे. आणि आता तुम्हाला घेऊन जातो एक अत्यंत सुंदर निसर्गाचा आविष्कार दाखवण्यासाठी, तो म्हणजे बाहुबली धबधबा.
माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हा वडाळी तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद या गावाच्या परिसरामध्ये असलेला हा अत्यंत निसर्गरम्य आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला हा बाहुबली धबधबा आहे. त्या धबधब्याचं संपूर्ण रूप आणि ह्याच धबधब्याच्या बाजूला ही जी नदी या इकडच्या बाजूनं वाहत येते, या नदीवर असलेला शिडीघाट धबधबा सुद्धा मी तुम्हाला दाखवला. शिडीघाट धबधबा हा खूप प्रसिद्ध आहे. बाहुबली धबधबा काही कालांतराने याचं पाणी कमी झाल्यानंतर याचं सौंदर्य कमी होतं, मात्र शिडीघाट धबधबा हा अत्यंत सुंदर आहे. तो सुद्धा मी तुम्हाला दाखवला. हे दोन्ही धबधबे सध्या पर्यटकांपासून अपरिचित आहे, त्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणाला भेट देणं फार गरजेचं आहे. ह्या ठिकाणापर्यंत अनेक पर्यटक येतात, मात्र त्यांना हा धबधबा नक्की कोणत्या ठिकाणी आहे कळत नाही लवकर, आणि या ठिकाणी कोणी गाईडही उपलब्ध नसतात पर्यटकांना या ठिकाणापर्यंत घेऊन येण्यासाठी. तरी सुद्धा सांगतो की आपण ज्यावेळेस नदीत येतो तर नदीतनं उतरता आपण डाव्या बाजूला जो एक रस्ता सरळ येतो त्या रस्त्याने सरळ, किंवा कोणी जरी एखादा ह्या ठिकाणचा स्थानिक जो असेल त्याला विचारून शिडीघाट आणि बाहुबली हे दोन्ही धबधबे नक्की बघा. या आपल्या परिसरामधले हे अत्यंत निसर्ग सौंदर्याने नटलेले हे ठिकाण आहे. अपरिचित आहे आज रोजी पर्यटकांपासून, मात्र खरोखर एक निसर्गाचा आविष्कारच म्हणावा लागेल. त्यामुळे तुम्ही नक्की भेट द्या. मी या ठिकाणी कशी येऊ शकता याची एक सविस्तर माहिती आणि या ठिकाणांच्या काही लोकल माणसांचा नंबर तुम्हाला देऊन ठेवतो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही बघा आणि या ठिकाणाला नक्की भेट द्या. आजच्या या भटकंतीचा प्रवास आता या ठिकाणी थांबवतो. खूप असा संपूर्ण दिवस आमचा या ठिकाणी गेला आणि तुमचा सुद्धा नक्कीच एक संपूर्ण दिवस भरपूर आनंदाने या ठिकाणी जाईल. त्यामुळे या ठिकाणाला नक्की भेट द्या. मित्रांनो, आपल्या भटकंतीचा प्रवास हा निरंतरपणे असाच चालू राहणार आहे. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा. आणि तुम्हाला शिडीघाट धबधब्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. लवकरच भेट होईल आपली पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.